वळूयात पुढील बातमीकडे। कॅप्टन खरात प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली। तेजस्विनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी दिली आहे। कॅप्टन खरात सध्या नाशिक क्राइम ब्रांचच्या ताब्यात आहे। कॅप्टन खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एसआयटी चौकशीत खरातचे आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेले आहे। किरण, खरातला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्या मालमत्तांची चौकशी सुरू आहे। अजून काय अपडेट पोलिसांकडून मिळतं या कारवाई संदर्भात? प्रणिता, कालपासून खरं तर या सगळ्या कारवाईचं संपूर्ण राज्यभर चर्चा आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता राज्य सरकारकडून एसआयटीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे। कारण एका महिलेच्या बलात्कार प्रकरणामध्ये काल कॅप्टन अशोक खरातला हे अटक करून नाशिकच्या न्यायालयामध्ये जे हजर केले असता या अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। या सगळ्या प्रकरणी नाशिक पोलीस तपास करत असताना आता एसआयटीची सुद्धा जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे। कारण एका महिलेची हे जे आहे ते लैंगिक शोषण झालेलं आहे, आणखीन काही महिला आहेत का, आणखीन काही महिलांची फसवणूक झालेली आहे का, या सगळ्या अनुषंगाने आता ही जे एसआयटी हे चौकशी करणार आहे। नाशिकमध्ये आत्ताच काही वेळ आधी ही जे एसआयटी ही दाखल झालेली आहे। तेजस्विनी सातपुते हे जे आहेत आयपीएस अधिकारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जे एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। कालपासून या सगळ्या अनुषंगाने नाशिक पोलीस सुद्धा तपास करत आहेत। नाशिकमधलं या अशोक खरातच्या घरी जाऊन हे झाडाझडती घेण्यात आली। त्यामध्ये काही कॅश आणि काही महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा सापडल्याची माहिती जे आता मिळत आहे। त्याच पद्धतीने सिन्नर भागात असलेल्या त्याच्या फार्म हाऊस सुद्धा नाशिक पोलिसांनी जाऊन झाडाझडती घेतली। तिथून एक पिस्तूल जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे ते चौकशी आता नाशिक पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय। कारण या अशोक खरातचे जे लागेबंदी आहेत अनेक राजकीय नेत्यांशी होते, अनेक राजकीय नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध जे आहेत ते अशोक खरातचे होते। अनेक राजकीय नेते येऊन भविष्य जे आहे ते अशोक खरातकडे बघायचे अशाही सुद्धा जे आहे ते माहिती आतापर्यंत मिळालेली आहे। काल अनेक नेत्यांसोबत अशोक खरातचे जे व्हिडिओ असतील, फोटो असतील, हे व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे एक मोठा राजकीय पाठबळ जो होता तो गेल्या अनेक वर्षांपासून अशोक खरातला होता, पण अचानक त्याच्यावरती एक गुन्हा दाखल झाला, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी एका बलात्कार प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या अनुषंगाने आणखीन काही महिलांची फसवणूक झाली आहे का, अतिशय खोलमध्ये जाऊन चौकशी करण्यासाठी ही जे एसआयटीची स्थापना झालेली आहे। त्यामुळे आता नेमकं तपासामध्ये काय काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, आपण जर पाहिलं तर खरातवर कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदा राजकीय पाठबळाची चर्चा झाली होती। सुषमा अंधारेंनी टीका केल्या होत्या। आतापर्यंत कोणकोणत्या राजकीय नेत्यांची नावं ही खरात सोबत जोडली गेली आहेत असे काही फोटो समोर आलेले आहे आणि सुषमा अंधारेंच्या दाव्यानुसार तर काही डॉक्युमेंट सुद्धा समोर आलेत। खरं तर अशोक खरातचं सिन्नर भागामध्ये एक मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये अनेक राजकीय नेते आतापर्यंत गेलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि काल सुद्धा अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो जे आहेत व्हायरल झालेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने रुपाली चाकणकर असेल, असे अनेक राजकीय नेत्यांसोबत हे फोटो काल दिवसभर व्हायरल झालेले आहेत। कारण अशोक खरात हे भविष्य पाहायचा खरं तर भविष्य तज्ज्ञ म्हणून त्या अशोक खरातची ओळख होती। त्यामुळे नागरिकांसह राजकीय नेते असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, असे अनेक लोक जे आहेत ते अशोक खरातकडे भविष्य साठी जायचे आणि त्यामुळेच अशोक खरात हे अगदी कमी कालावधीमध्ये हे प्रसिद्ध झालेला होता। आणि कारण राजकीय नेते जे आहेत, मोठे मोठे नेते असतील, मंत्री असतील, हे सगळे लोक अशोक खरातकडे यायचे अशा पद्धतीचं हे माहिती मिळतंय आणि काल त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणखीन काही महिलांची फसवणूक अशोक खरातकडनं झालेली आहे का, लैंगिक शोषण या अशोक खरातने केलेली आहे का, खरं तर या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारकडनं विशेष जे एसआयटीची स्थापना झालेली आहे। आता या सगळ्या एसआयटीच्या मार्फत अशोक खरातची ही चौकशी होणार आहे। कारण अशोक खरातची मालमत्ता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे अशाही पद्धतीचं माहिती मिळते। नाशिकमध्ये आहे, सिन्नर भागामध्ये आहे, आणखीन काही ठिकाणी सुद्धा हे मालमत्ता आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे आता एसआयटीच्या चौकशीत नेमकी काय कारवाई करण्यात येते, काय माहिती समोर येते याकडे लक्ष आणि ती माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। अशोक खरात प्रकरणात आता काय नवीन धागेदोरे हाती लागतात त्याकडे लक्ष आहे। एसआयटी चौकशीत सखोल तपासणी करण्यात येणार आहे। अशोक खरातच्या मालमत्ता, त्याचे काही व्हिडिओज याचा तपास हा सखोल होणार आहे आणि त्यामुळे आता या तपासात कोणकोणत्या व्यक्तींची नावं समोर येतात, आणखी काय काय काळं बेरं खरातनं केलेलं आहे ते समोर येतं, याकडे लक्ष लागलेलं आहे। तर सध्या खरातच्या मालमत्तांची चौकशी सुरू आहे। विविध ठिकाणी नाशिक जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेरही त्याच्या काही मालमत्ता आहेत, त्यावर आता
पोलिसांकडून टाच ठेवण्यात आलेली आहे.